तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील गरजू व गरीब व्यक्तींसाठी स्वस्तात शिवभोजन ही जी योजना आहे, या योजनेचं अनुदान हे उपलब्ध झालेलं आहे आणि त्याविषयीचा जे-आर आलेला आहे। तर किती आहे या शिवभोजन योजनेसाठीचं अनुदान व याविषयीची इतर देखील सूचना माहिती काय या जे-आरमध्ये आहे, याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। हा तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जे-आर आणि या जे-आरचा विषय गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याकरिता अनुदान उपलब्ध करण्याबाबत आणि हा जे-आर 4/7/2025 रोजी आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, ही आहे या जे-आरची प्रस्तावना व त्याचबरोबर या जे-आरचा शासन निर्णय येथे आहे। यामधून आपण पाहूयात की किती रकमी अनुदान हे उपलब्ध झालेलं असून ते वितरित करण्याबाबत जे-आर आलेला आहे। तर गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधावाटप यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मंजूर अनुदान हे 70 कोटी पैकी वित्त विभागाने रक्कम रुपये 21 कोटी तुम्ही पाहू शकता 21 कोटी मुक्त केलेली आहे। तर अशा प्रकारचं अनुदान हे मुक्त झालेलं आहे। तर सदरची रक्कम जिल्हानिहाय वितरित करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। तर खालील अटी व शर्ती काय आहेत ते आता आपण इथे पाहूयात। तर संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रकातील सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून सहपत्र अ मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे रक्कम रुपये 21 कोटी हा जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधावाटप यांना मंजूर करण्यात येत आहे। तर शिवभोजन जे स्वस्त थाळी आहे, शिवभोजनासाठी 21 कोटी इतका अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर येथे काही सूचना आहेत। उपरोक्त अनुदानामधून करण्यात येणाऱ्या खर्चाचे लेखे प्रचलित लेखासंहितेत ठेवण्यात यावेत। तसेच याबाबत आपल्या कार्यालयामार्फत कोषागारातून देयके पारित झाल्यानंतर त्या महिन्यातील देयके उपयोगिता प्रमाणपत्र प्रमाणात व दिनांकनिहाय महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत माल लेखा पर्यायामध्ये कार्यालयास व शासनास सादर करावे। तर जी महत्त्वाची माहिती म्हणजेच शिवभोजनासाठी 21 कोटी इतकं अनुदान हे उपलब्ध करून देण्याबाबत हा जे-आर होता आणि या जे-आरमधून आपण पाहिलेलं आहे की ते अनुदान उपलब्ध झालेलं आहे। तर ही होती माहिती गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन या योजनेच्या अनुदानाविषयीची।